पागोटे येथे शिवस्मारक, हुतात्मा स्मारक नूतनीकरण व शुद्ध पाण्याचे आरो प्लांट्स यांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न। माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर व माजी आमदार श्री बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती। मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी उरण तालुक्यातील पागोटे येथे शिवस्मारक, हुतात्मा स्मारक नूतनीकरण व शुद्ध पाण्याचे आरो प्लांट्स यांचा भव्य लोकार्पण सोहळा माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर व माजी आमदार श्री बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। पुंडे हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या लेझिम पथकाच्या तालावर मान्यवरांचे आगमन झाले। सुरुवातीला 1984च्या आंदोलनातील हुतात्म्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य करणारे व कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार श्री बाळाराम पाटील व मान्यवरांचा पागोटे ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमास शिवसेनेचे उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शेकाप उरण तालुका चिटणीस विकास नाईक, विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, युवा नेते दीपक भोईर, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, सोशल मीडिया समन्वयक नितीन ठाकूर, माजी उपसभापती श्री महादेव बंडा, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश पाटील, मनोहर पाटील, विनोद पाटील, महेंद्र पाटील, भारत पाटील, सुजित पाटील, सुनील तांडेल व इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुमार कुणाल पाटील, उपसरपंच सतीश पाटील, सदस्य सुजित पाटील, आदिराज पाटील, प्राजक्ता पाटील, समृद्धी तांडेल, मयूर पाटील, करिश्मा पाटील, सुनीता पाटील, सोनाली भोईर, ग्राम सुधारणा मंडळ पागोटेचे अध्यक्ष प्रकाश भोईर, उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील, सचिव शैलेश पाटील, खजिनदार ऋषिकेश म्हात्रे व पागोटे ग्रामस्थांनी केले होते। या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक श्री आतिश पाटील यांनी केले। महामुंबई चॅनलचं मिलिंद खार पाटील, पागोटे, उरण। आपलं शिवस्मारक या ठिकाणी उभं होतोय असे सर्वांचे, आणि म्हणूनच आमदार असताना ज्यानं आमदार भत्ता कधी घेतला नाही तो अपंगांना दान केला, असे अपंगांचे मित्र सन्मान्य मनोहर शेठ भोईर साहेबांसाठी जोरदार टाळ्या।